मम्मी आज जेवायला काय बनवते? कारल्याची भाजी. नको मी नाही जेवत. अगं कशी बनवते ती तर बघ, बरोबर खाशील. ठीक आहे. कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी कारेली अशी बारीक चिरून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि व्यवस्थित त्यांना असं याचं पाणी व्यवस्थित असं दाबून याचा पूर्ण पाणी काढायचं आहे. पाणी निघल्याने याचा करवटपणा अर्धा तरी निघून जातो कारल्यातला. त्याच्यामुळे असे दाबून यानं घ्यायचे आहेत. दाबून घेतल्याने याचा असं बघा कसा पाणी निघतो, पूर्ण करवटपणा याच्यामध्ये अर्धा तरी करवटपणा आपला निघून जातो. त्याच्यानंतर 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून यांना मस्त अशी यातलं पाणी काढून एका सुतीव कपड्यावरती ठेवायचे आहेत किंवा एका चाळणीवरती काढून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर घ्यायचं आहे तेल थोडं जास्त घ्यायचं आहे. 4 पळी मी इथे तेल घेतलेला होता. तेल गरम झाला की याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता तडतडला की इथे मी बघा 1 वाटीभर असा लसूण घेतलेला आहे. हा लसूण मी सोलून अजिबात घेतलेला नाही आहे, फक्त धुवून याला ठेचून घेतला होता. त्याच्यानंतर 5 ते 6 इथे मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत उभ्या. हे सर्व परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे 5 ते 6 कांदे घेतले होते. हे देखील व्यवस्थित असे चिरून घेतलेले आहेत. आपली जेवढी कारेली असतात तेवढे आपल्याला कांदे घ्यायचे आहेत. तुम्ही थोडे कमी देखील घेऊ शकता, पण कांद्याच्या गोडव्यामुळे कारल्याचा कडूपणा थोडा कमी होतो. कारली आपली कडू लागत नाही आणि त्याच्यामुळे आपली मुलं देखील कारेली खातात. त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपले कारेली जे व्यवस्थित पाणी काढून ठेवले होते मी चाळणीवर ते याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही सुतीव कपड्यावरती अर्धा 1 तास ठेवू शकता. त्याच्यामुळे सर्व पाणी कारेल्यातला आपला सुती कपडा खेचतो, फॅन खाली ठेवायचं म्हणजे त्याच्यामुळे सर्व पाणी निघून जातो आणि मस्त आपली कारेली सुकी होतात आणि मग भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही. बघा मी परतून घेतलेली होती. अर्धा तास लागला मला हळूहळू परतून घ्यायला. व्यवस्थित असे हळूहळू परतून घ्यायचे आहेत. असा आपला कलर झाला पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे हळदी पावडर, गरम मसाला आणि हे सर्व घालून आपण परत याला 15-20 मिनटं परत परतायचं आहे. याला खूप वेळ लागतो. ही रेसिपी याला अर्धा पाऊण तास लागतो. म्हणजे हळूहळू हिला मीडियम फ्लेमवरती अशी परतत राहायची आहे. त्याच्यामुळे कारली जर आपण थोडी सुकवून घेतली ना फॅन खाली तर व्यवस्थित अशी परतायला जास्त वेळ लागत नाही. पण इथे वेळ लावता त्याच्यामुळे मी सुकवून घेतलेले नाही आहेत. आता आपली भाजी तयार आहे. आता काय करायचं आहे, व्यवस्थित बघा परत 5 ते 6 मिनिटाला परतून घेतल्या. त्याच्यामध्ये घालायचे आहेत व्हाईट तीळ. ऑप्शनल आहेत पण याच्याने चव खूप वाढते. त्याच्यामुळे एकदा घालून नक्की बघा. आणि ही भाजी आपण चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत देखील खाऊ शकतो. 1 नंबर लागते. एकदा बनवून नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.